ससून रुग्णालयामध्ये अधिष्ठाता अर्थात डीन कोणी असेल, राज्याच्या आरोग्यमंत्रीपदी कोणताही मंत्री असेल, ससून रुग्णालयामध्ये बोलती होती ती फक्त डॉक्टर अजय तावरेची। आणि ती तेव्हापासून होती जेव्हापासून डॉक्टर अजय तावरे ससून रुग्णालयामध्ये सेवेमध्ये दाखल झाला होता। आणि तेव्हापासून एक ना अनेक कारणामे तो करत गेला। मात्र वेळोवेळी जे कोणी त्या ठिकाणी डीन असतील किंवा राज्याचे आरोग्यमंत्री असतील त्याला पाठीशी घालत गेले। आपल्यासोबत ससून रुग्णालयाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे उपाध्यक्ष आणि तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष असलेले सुधाकर पणीकर आहेत। आणि त्यांच्याकडे या डॉक्टर अजय तावरेची एका अर्थाने कुंडली आहे असं म्हणायला हरकत नाही। ही कुंडली काय आहे तर अजय तावरेंनी ससून रुग्णालयामध्ये जे जे गैरव्यवहार केले त्याचे हे पुरावे आहेत, अगदी 2008 पासूनचे। आता डॉक्टर अजय तावरे अटकेमध्ये आहे कारण त्यांनी कल्याणी नगर मधल्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलले, यासाठी तो अटकेत आहे। परंतु अशीच घटना या अजय तावरेंनी 2008 साली देखील केली होती। त्यावेळी एका अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचा पीएम रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडे त्यांनी पैशाची मागणी केली होती। तो संबंधित मुलगा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला होता आणि त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तो दारू पिलेला आहे, दारूचे अंश आहेत असं अजय तावरे सांगत होता। हे पत्र आहे, या पत्रामध्ये जर आपण पाहिलं 4/4/2008चं गोपनीय असं आणि त्यावेळेच्या अधिष्ठातांना हे लिहिलेलं, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे हे सांगण्यात आलंय की विप्रो कंपनीचे त्या इस्मास विचारले असता त्यांनी 1 लाख रुपये देऊन अल्कोहोल काढून टाकले आहे असे सांगितले। आणि यामध्ये लिहिलंय की दिनांक 2/4/2008 रोजी डॉक्टर तावरे यांनी त्यांना कच्चा पीएम रिपोर्ट आहे म्हणून रिपोर्ट दाखवून हे बघा मयत दारू पिलेले आहेत त्यामुळे विमा मिळणार नाही, विप्रो कंपनीचे लोकांनी त्यांच्या मुलाबाबत काय केले तसे करा। म्हणजे जर तुम्हाला विम्याची रक्कम हवी असेल तर एकतर तो मुलगा दारू पिलेला आहे हे काढून टाकावं लागेल आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील। सुधाकरजी, 2008 पासून हे सुरू आहे, तर या प्रकरणामध्ये नक्की काय घडलं होतं? आणि अगदी अजय तावरेची ही सुरुवात होती ससूनच्या एकूण त्याच्या कारकिर्दीची, तेव्हापासून असं काय घडलं, असे काय त्यांनी जादू केली की त्याला वेळोवेळी सगळ्यांनी पाठीशी घातलं? ससून हॉस्पिटलमध्ये पुणे जिल्हा आणि ग्रामीण विभागातून अनेक पेशंट येत असतात। पोलीस कर्मचारी जो आरोपी आहे त्यांच्या तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन येत असतात। त्याच्या रक्ताचे सॅम्पल घेऊन त्यामध्ये दारू पिलेला असन, त्याच्या दारूचं व्यसन केलेलं असन, त्या काढून टाकण्यासाठी अजय तावरे लाखो रुपयाचे घेणे देणे करत होते असतात। त्याचप्रमाणे माझ्याकडे असं अनेक तक्रार असा आलेला आहे। 2008 मधील हे रिपोर्ट आहे। 1 लाख रुपये पहिले त्यांना कच्चा रिपोर्ट दाखवले, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं व्यसन केलेलं दिसून आलेत आणि त्यांना सांगितले काढून टाकायचे असेल तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला लागेल, नाहीतर मी असं तुम्हाला रिपोर्ट देणार म्हणून त्यांना 1 लाख रुपयाचे देणे घेणे केले। याचप्रमाणे अनेक रोज पोलीस तिथं आरोपींना घेऊन येत असतात। आता ही जी तक्रार आहे तर ही त्यावेळेच्या अधिष्ठातांना पण दिलेली आहे आणि त्यावेळी म्हणजे 2008 साली डॉक्टर PS पवार हे मेडिकल सुपरिटेंडंट अर्थात वैद्यकीय अधीक्षक होते, तर त्यांना अनुसरून हे पत्र लिहिलेलं आहे। त्यावेळी याची दखल घेतली नाही आणि हा जो डॉक्टर अजय तावरे आहे तो सुसाट निघाला पुढे। यानंतर कर्मचाऱ्यांचा विषय सांगायचे असन, ससून हॉस्पिटलमध्ये जो कर्मचारी काम करतात त्यांना भयानक अडचण, खूप अडचण, त्यांना वेळेवर रजा मिळत नाही, त्यांना पगारच्या मास्टरवर सही करायची असन त्याच्यासाठी त्याला टक्केवारी द्यायला लागतो आणि अनेक असा प्रकार कर्मचाऱ्यांना त्रास झाले। आणि याप्रमाणे ससून हॉस्पिटल मधील जो लेडीज हॉस्टेल आहे ससून हॉस्पिटल प्रशासनचे, ते हॉस्टेलमध्ये जो लेडीज कर्मचारी तिथं राहतो, शिकाऊ डॉक्टर त्या ठिकाणी राहतो, ते हॉस्टेलमध्ये जेंट्सला पुरुष वर्गाला जाण्यासाठी मनाई आहे। परंतु डॉक्टर अजय तावरे रात्री 1:30 वाजता 2 वाजता सदर ठिकाणी तो जातो, हॉस्टेलमध्ये अचानक शिरतो आणि तिथील जो इन्चार्ज असेल त्यांना दमदाटी करून त्या हॉस्टेल उघडायला लावतो। प्रत्येक रूममध्ये आता महिला कसं झोपलेलं असन, कसं असन, त्या ठिकाणी पुरुष जाणं तर योग्य नाही, ते अवस्था काय असं सांगू शकत नाही।
मग त्या अवस्थेमध्ये त्या जबरदस्तीने ते दरवाजे उघडायला लावतो आणि सगळा पाहणी करतो होते. त्याच्या एक भोसले म्हणून एक तिथले इन्चार्ज आहे महिला, त्यांनी डीनकडे तक्रार केली, वरिष्ठ अधिकारीकडे तक्रार केली, बाबा या डॉक्टर अजय तावरेकडून आम्ही खूप तकलेला आहे, आम्हाला खूप. हा डॉक्टर अजय तावरे महिलांच्या म्हणजे महिला विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये रात्री कसा काय शिरायचा, म्हणजे काय कारण देऊन तो जायचा तिथे? काही कारण नाही, मला पाहणी करायची, सगळे लोक आहे का इथे, साहेला महिला विद्यार्थी महिला कर्मचारी या ठिकाणी आहे का, मला त्याला कोणता अधिकारी नाहीये, कोणता अधिकारी नसताना अजय तावरे हे मी तुम्हाला सांगतो 2019च्या गोष्टी आहे, 2017च्या गोष्टी आहे. 2017 मध्ये तर हे जे पत्र आहे तर हे असं आहे की डॉक्टर अजय तावरे रात्री अपरात्री ससून वैद्यकीय त्या ठिकाणी ससून हॉस्पिटलला संलग्न असलेलं जे बीजे मेडिकल विद्यालय आहे, ज्या ठिकाणी डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ज्या मुली आहेत म्हणजे विद्यार्थिनी आहेत ज्या पुढे जाऊन डॉक्टर बनणार आहे त्यांच्यासाठीचं ते हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमध्ये डॉक्टर अजय तावरे रात्री अपरात्री जाऊन तपासणीच्या नावाखाली त्या ठिकाणी जातो, अशी तक्रार त्यावेळच्या त्या हॉस्टेलची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी काय लिहिलं आहे की वरील विषयास अनुसरून आपणास सविनय सादर करते की सद्यस्थितीत परिचारिका वसतिगृहाच्या प्रमुख व नर्सेस मेसच्या प्रमुख अधिसेविका असताना माननीय उपाधीक्षक हे डॉक्टर अजय तावरेला अनुसरून लिहिलेलं आहे, कारण 2017 साली अजय तावरे हा ससूनचा वैद्यकीय